गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा धरण मेडीगट्टा धरण जवळपास या धरणाचे दरवाजे जे आहेत 85 दरवाजांचा हा धरण आहे। तेलंगणा सरकारने बांधलेला धरण आहे आणि सध्या जून महिना सुरू आहे आणि जून महिन्याची 11 तारीख आहे आज। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे धरणात पाणीच नाही। धरण जे आहे ते पूर्णपणे पाणी नसल्यामुळे वाळू जे आहे ते दिसत आहे आणि जवळपास एक 35 ते 40 दरवाजे जे आहेत ते रिकामे पडलेले आहे पाण्याअभावी। आणि गडचिरोली जिल्ह्यात यावेळी उन्हाचा तडाखा जे आहे मोठ्या प्रमाणात होता आणि मे महिन्यातही उन्हाचा तडाखा होता। त्यानंतर आपण गेटामध्ये बघू शकतो ज्या गेटातून पाणी सोडण्यात येतो आणि मोठा पाण्याचा विसर्ग पावसाळ्यात होतो, परंतु सध्या या गेटांमध्ये पाणीच नाही। आणि कशा प्रकारे मेडीगट्टा धरणाचे अनेक दरवाजे जे आहेत ते कोरडे पडलेले आहेत आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो नदी जी आहे ती नदी कोरडी पडलेली आहे आणि गोदावरी नदी जी आहे ती सर्वात मोठी नदी आहे। नाशिक इथून उगम होत असलेली ही नदी तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते आणि समोर छत्तीसगड राज्याला जाऊन इंद्रावती नदी तिथे उगम होते। परंतु अनेक नद्या कोरडे पडल्यामुळे शेतकऱ्यांवर एक संकट आहे, कारण की जून महिना आहे, शेतकऱ्यांच्या शेतीचे कामाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जे आहेत ते नदी नाले किंवा धरण जे आहे ते कोरडे पडलेले आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा धरणातून याचा आढावा कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।